हे वैभ्या, अरे नाही इथनं कुठनं उडी मारतो. जेवढं चांगलं आहे तेवढं जे डेंजर पण आहे. वाहून जाऊ शकतो आपण. आता वरती जाऊन परत खाली चाललोय आम्ही. मला झाली घाई. नमस्कार मित्रांनो, खरं तर सुरुवातीला हा ब्लॉग मी शूट करणार नव्हतो, बट ज्या हिशोबाने हा प्रवास चालू होता असं वाटलं की क्यों नाही, जिथं आहे तिथूनच सुरुवात करूयात. तुम्हाला आता मी बॅकग्राऊंड देतो की नक्की इथं काय चालू आहे. बेसिकली वैभवनी एक रील पाहिली ज्यात एक परफेक्ट स्पॉट होता जिथं निसर्गामध्ये आपण जाऊन छान पोहू शकतो. आणि ऑब्व्हियसली हा एक रिच्युअलच आहे की उन्हाळा आला की पोहायला जायचं. पण स्टोरीमध्ये ट्विस्ट हा आहे की या स्पॉटवर आमच्यातलं कोणीच गेलं नव्हतं आणि कोणालाही माहिती नाही की जायचं कसं आहे. शेवटी आम्ही गावातल्या काही लोकल्सला ही जागा विचारली आणि कसं इथपर्यंत पोचतो आणि तिथून पुढं काय होतं हे या व्हिडिओमध्ये पुढं बघू. सगळे म्हणले, सगळे ए टू झेड सगळी बोलली मला रस्ता कळालाय. परत त्या स्पॉटला आणलंय. चुकीचा रस्ता आहे आणि वरून म्हणतात चला परत नाश्ता करू. येताना नाश्ता केलाय, अर्धा तास पण नाही झाला नाश्ता करू. परत नाश्ता करू. थकलीत रस्ता शोधून पत्त्यानुसार वॅक्स म्युझियमला आलोय. इथं 3 ते 4 वॅक्स म्युझियम आहेत. हा कोणता म्युझियम आहे? घराच्या मागून राईट घ्यायचंय ना. हा आता राईट सरळ म्हटलोय. म्हटलं घेऊ इथं अरे तो त्याला विचारलं नाही वय. काका डॅमला रस्ता. थँक्यू. ऍड्रेस सांगितल्यानुसार विडवट्टी. कुठे विडवट्टी पहिला चेकपोस्ट आला. एक जागा तरी भेटली ऍड्रेस सांगितल्यानुसार. आता विडवट्टीला लावले. आता जायचं कुठे? गाडी आम्ही आता इथं लावली आहे. तर इकडनं स्पॉट माहीत नाही. पोरं चाललीत. राम भरोसे. जिथं पोचू तिथं पोचू. आता निघालोय म्हटल्यावरती हिंडा बिंदास. जो स्पॉट भेटेल त्या स्पॉटवरती एन्जॉय. पण माहीत नाही, एक्सप्लोरेशन चालू आहे. बघू. रील्सच्या नादात खच्ची पोरं. आलो ना आपण. स्पॉट फोन घेतला. मजा येणार आहे पोहायला. भारी स्पॉट आहे गाईज, भारी स्पॉट आहे. येऊ शकतात. काही असं जास्त हिडन नाही आहे, काही जास्त लांब भीम नाही आहे. लोकल्सला विचारा, या एक्सप्लोर मारा, भरपूर काय भेटतं. तिथून आत्तापर्यंत 15 ते 20 मिनटं झाली असतील चालतोय. जास्त काय लांब दिसत नाही आहे. माहिती नाही, लेट्स सी. जातोय, बघू. जिथपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत जाऊ. पण जे हे पोरांनी रीलवरती पाहिलंय ते वाटायला लागले तो स्पॉट तिकडं आहे.
रस्ता दिसत नाही याच्यावर. कडक रस्ता दिसत नाही. 3 रस्ते आहेत, एक नाहीये, 3 रस्ते आहेत. आता माहित नाही कुठून जायचंय. इकडनं जायचंय. लांब आहे, जवळ आहे का ते? इकडनं जायचं, इकडनं. इथनं चल, खाली अरे वरनं. गाईस किती मस्त आहे. फुल इथं गाई म्हशी वगैरे आल्यात. यांचा आंघोळ विंघोळ करायचा स्पॉट आहे. खाली जरा सांभाळून चालवावं लागतं. इथं लिंडूक बिंडूक पडलेत, पण किती भारी स्पॉट आहे हा. पाण्याला चिटकून निवांत. इथून पण आम्ही जाऊ शकतो. मस्त जावा पाण्यात, उड्या मारा, पोहा. पण नाही, आम्हाला जायचं रीलवाल्या स्पॉटला. सो आम्ही आता तिकडं जाऊ. गाईज तुम्हाला अजून काही गाईज दाखवू का? हे बघा गाईज, ओनली गाईज, गाईज अँड गाईज, गाईज म्हशीज. हे गाईज व्हॉट्सअप. गाय, ही गाय आपल्याला लुक देते. यू हे वैब्या, अरे हा पण भारीच स्पॉट आहे. हा कुठे आहे रीलवाला स्पॉट? कुठे आहे? संपली की नदी असा आता? काय वाईट आहे या स्पॉटमध्ये? काय इथं जाऊ, इथं जाऊ शकतो, तिथं जाऊ शकतो. इथं निवांत बॅग ठेवा, झाडाखाली बसा, इथं पाण्यात उड्या मारा. हा रील्स रील्स रील्सच्या नादात वाया गेलेली पोरं. इकडून 2 किलोमीटर जेवढं चाललं आहे आता, तिथून 2 किलोमीटर म्हणजे विचार करायचा. हे खरं 2 किलोमीटर येते लोकेशन? अरे मी चालायला तयार आहे, पण तो बाबा 15 मिनिटं बोलला ना. अरे पण तो माणूस 15 मिनिटं बोललेला. फक्त म्हटलं असं वर चढा आणि जा बस. मग त्याला ते रीलचं लोकेशन नव्हतं माहिती, त्याला फक्त पाणी माहिती होतं. खरंच किती सुंदर आहे गाईज. थोडा जरासा रिस्की. मी वैभ्याला पार फोन करून विचारलं होतं. या गाईज मी याला विचारलं होतं बुटं घालून येऊ का, पण नाही. काय बोलला होता भाऊ? कुठं जायचं आपल्याला? जवळ नाही, कुठं जायचं? काय स्पॉटचं नाव काय? तळेगाव. तळेगावच्या नावाखाली लोणावळा. लोणावळाचा टोल 3दा क्रॉस केले. लोणावळाचा टोल आत बाहेर रस्ता शोधायच्या नादात. मागच्या साईड 1 तासवाला रस्ता. सामान, अरे ते कारवाली पोरं असतील रे. आपण जिथे गाड्या लावलो तिथं 2 कार पण होते. तळेगाव बोलला होता. तळेगाव पाऊण तास, अर्धा पाऊण तास, 2 तास 3 तास झाले रस्ता शोधतोय. सकाळी 6:30च्या आम्ही घरातनं निघालोय. ऑलमोस्ट 10:30 झालेत. बट ठीक आहे, लोकेशन कडक, सो मजा येते. आणि आता हा स्पॉट बघा गाईज, वाव काय हरकत आहे. इथं पण तर चिल करू शकतो. किती मस्त आहे गाईज, क्लास. उन्हाळ्यात एवढी बाप जागा, टॉप कडक. आलो. हा स्पॉट बघून घ्या गाईज. टॉप नॉच व्ह्यू. कॅम्पिंगसाठी बेस्ट स्पॉट फॉर कॅम्पिंग, everything. Have food, early morning come here, swim, go home, have breakfast, chillies life. रील्सला लोक शिव्या घालतात,
मोबाईलला शिवाय घालतात, रील्सला शिवाय घालतात, वाया घातले पोरांना पण हे असले स्पॉट पण कळतात त्याच्यामुळे. आता IT मधली लोक आपण शनिवार रविवार काय करणार, मस्त सॅटर्डे मॉर्निंग काय सुरुवात झाली. एवढा सुंदर व्ह्यू घरी बसून भेटणार आहे का? हे भेटणार आहे आपल्याला घरी बसून? नाही. रील्सचे फायदे, रील्स बघा, कोणतरी एक जाऊन येतं, हां आणते आणलेस ती जागा फार लोकांनी गर्दी करून त्याची वाट लावली, आयमाई केली. बट ठीक आहे, हे जरा अनएक्सप्लोर्ड वाटतं, कोणी येत नाही, एवढी कष्ट करत नाही शक्यतो कोण. उन्हातानाचं कोण, आम्हीच इथे तेवढी येडी निघालो आहे उन्हातानाचं. 6:30ला निघायचं ठरलेलं, 6:30चे 7ला आले. नाश्ता, एकाचा उपवासाचा नाश्ता, ठीक आहे, पण मजा येते. माहीत नाही पाण्यात कधी जाणार आहे आम्ही, तो प्रॉपर ह्यांना त्या रीलच्या लोकेशनलाच जायचं आहे. आता पाण्यात कधी जाणार माहीत नाही. भर दुपारी 1 वाजता जातो बहुतेक आम्ही पाण्यात. ठीक आहे, एन्जॉय, चिल. असंही शनिवार रविवार काय काम, हिंडा, जिथं वैतागलो, जिथं थकलो तिथून चला घरी. मी तर म्हणतो येऊ कॅम्पिंगला, गावाकडनं टेंट आणतो, पण ह्याच्याहून भारी करतो. नाही मी ह्याच्याहून भारी तुला सांगतो, तू भीमाशंकरवाल्या त्या स्पॉटला चल. तिथं याला लय कष्ट आहेत, त्याला कष्टच नाही आहे तरी, आणि कोण जात नाही जास्त. कॅम्पिंग करायची. माझा एक भाऊ आहे, तो असंच जातो, त्याच्याकडे स्टोव वगैरे पण आहे, मॅगी आणि पास्ता बिस्ता घेऊन यायचा बनवायला. पनीर चिकन बी घेऊन येऊ. चिकन नाही आणायचं, ते हे घेऊन येऊ ना आपण. का रे, चिकन नाही आणायचं, ते जनावर अट्रॅक्ट होतात का काय? भूताचा विषय असतो. काय बोलतो हा का? रात्री, त्यामुळे तू गावाला ऐकलंय का कधी रात्रीचं कधीच चिकन पिशवीत घेऊन येत नाही रोडने अंधारात? नाही, मला नाही माहिती. मस्त वेज घेऊन यायचं भाई, राहायचं कडक मध्ये. 6 जणांचा टेंट आहे आणि ग्रुप पाहिजे चांगला. हा ग्रुप. हे काय केक कापला होता आता. तुला बोललो मी सकाळी, मला काय माहिती एवढं चालायचं. बूट घालू का? तू म्हटलं नाही. म्हणता नाही. तो आम्ही तर कसला आलाय भाई, रायडिंग ग्लव्स, हेल्मेट, शूज, आणि आम्ही बघा क्रॉक्स जिंदाबाद. या क्रॉक्सला मी लिटरली मायनस टेम्परेचरमध्ये पिदडलाय. मायनस सांगलाला जेव्हा आता रिसेंटली गेलो होतो होळीला, मायनस टेम्परेचरमध्ये हेच क्रॉक्स पिदडले मी आणि यांनी पण. तिथं लिटरली मायनस टेम्परेचरमध्ये आम्ही क्रॉक्स, एक ती हेरमची पॅन्ट घातली होती मी फक्त, आणि टी-शर्ट, -7 -8 डिग्रीजमध्ये, आणि होळी खेळलो. म्हणजे तिथं पाण्याने खेळत नाही होळी, तशी रंगांनी खेळतात फक्त. सो ते एक सेफर साईड आहे. तिकडं जर पाण्याने खेळलं तर मग गेलो. फायनली रीलवाला स्पॉट भेटलेला आहे पोरांना. इथं जर तुम्ही बघाल पाणी जास्त वाहत आहे, म्हणजे स्पीड जास्त आहे, म्हणजे ओव्हरऑल स्पीड जास्त आहे, बट मला माहीत नाही इथं असं थोडासा फरक वाटतो. आणि इथं जर तुम्ही बघाल जो रीलवाला स्पॉट आहे, लोकांचा पण खूप आवाज येतो आणि पाणी वाहायचा पण आम्हाला खूप आवाज येतोय. आता बघू, होपफुली तोच आहे स्पॉट. वाटतं तर आहे 99% हाच आहे. आवाज येतोय, लोक ओरडत आहेत, पाण्याचा आवाज येतोय फुल. कडक स्पॉट असणार आहे, दाखवतो आता. पोरं खुश झालेत. एवढं चालल्यानंतर फायनली भेटलं आहे. 4-5 वेळा रस्ता चुकलो आहे, कुठं गाडी लावली आहे. ऑलमोस्ट तासभर झाला चालतो आहे आतमध्ये. आवाज येतोय, पाण्याचा आवाज येतो पूर्ण. भेटलाय बॉयज, स्पॉट भेटलाय कडक. मी इथं पोहतो भाई. जाऊ, अजून जवळ जाऊ आपण. नाही, इथनं कुठनं उडी मारतो, थांब. ni solo cada na na
ti punte, sellan conjede तालाट. स्पॉटला तर पोचलो गाईज आम्ही, बट इकडनं पोरं म्हणतात की वरती अजून जास्त चांगलं आहे, सो आम्ही तिकडं चाललो आहे. बट येस, इट वॉज ऑल वर्थ इट. जास्त कष्ट नाही लागले, पण मध्ये वैतागली होती पोरं रस्ता शोधत शोधत. हो, इथं थोडीफार लोक पण दिसतात. म्हणजे एवढा पूर्ण वेळ आम्ही जेव्हा येत होतो, नथिंग, इट वॉज ऑल स्टील वॉटर. जसं इथं आलो हे दिसतंय कडक. आता आम्ही तिथं जाऊ कुठेतरी, चेंज करू आणि मग इकडनं पाण्यात जाऊ का नको हे कळत नाही आहे आम्हाला. बघू, प्रेशर चेक करू. एक जण जाऊन पहिले थोडंसं की किती जोरात वाहत आहे. असं तर पाणी खूप जोरात वाहताना दिसतंय, बट लेट्स सी. रिस्क नाही लेने का. जेवढं चांगलं आहे तेवढं जे डेंजर पण आहे. वाहून जाऊ शकतो आपण, सो नो मस्ती. जो स्पॉट मी मगाशी दाखवला तो खूप खाली होता. थोडं जस्ट चेक करण्यासाठी आम्ही अजून वरती आलो आहे. तर आता ही लोकेशन भेटली आहे. बघून पाण्यात उडी मारावीशी वाटते, पण ठीक आहे. पोरांना सगळं एक्सप्लोअर करायचं आहे पहिले, मग नंतर ठरवणार की कुठल्या स्पॉटला बसायचं आणि एन्जॉय करायचं आहे. हू सेड बॉईज आर नॉट चूझी. ओ, इथं लोक खायला प्यायला घेऊन आलेत, मस्त जेवण वगैरे बनवतात. नाईस नाईस नाईस. सही स्पॉट आहे गाईस, एकदम सही स्पॉट. कॅम्प वॅम्प घेऊन या, सॉरी टेंट वेंट घेऊन या, कॅम्पिंग करा. वाईब फुल. मित्रांचा ग्रुप आला आहे त्यांचा. खायला फुल एकदम भाकरी बिकरी दिसली मला, पिठलं भाकरी तर दिसली, पिठलं होतं का नाही माहीत नाही. गाणे वगैरे लावलेत एकदम सूफी. रिअल झाला. कायक पाहिजे होती का? कायक पाहिजे होती. मागो हे आता वरती जाऊन परत खाली चाललोय आम्ही, आणि मला झाली आहे घाई पाण्यात उडी मारायला. मला चाललंय, जीव उकडतंय, गरम होतंय. आता अंग भिजायला पाहिजे. पाण्यात कधी एकदाचं बसतोय, उडी मारतोय, तसं झालंय मला. चला, आता लय झाला टाइमपास. एकतर खायला प्यायला पण काय आणलं नाही आम्ही, तसंच आलो. फायनली आमच्या स्पॉटला आलो आहे आता खाली, आणि आता आम्ही ह्याच्यात जाणार आहे उड्या मारायला पाण्यात. चिल व्हिडिओज कमिंग. 3, 2, 1. मस्ती की बस्ती को तू ये हुल्लड़ का हैंडल दिला, टेंशन की आंटी को भी जनी के फैनी पिला, मच की मौसी को बोल चखने में काजू खिला, हर टसल को मसल के तू फिसल पे दुनिया हिला. बाई गो